नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटिटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण मानसशास्त्र या विषयाचा काय करणार आहोत, या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। मानसशास्त्र विषयामध्ये आपण या ठिकाणी अध्ययन विषयक उपपत्या या ठिकाणी बघणार आहोत। ठीक आहे, तुम्हाला 2013 पासून जे काही क्वेश्चन आले ते सुद्धा क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत। या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय सांगितले त्यांनी, अध्ययन म्हणजे काय केले जाते, या ठिकाणी व्याख्या काय काय आहे त्यांनी सांगितले। अध्ययन म्हणजे काय, का केले जाते, कसे केले जाते, या संबंधी अनेक मानसशास्त्रांनी काही प्रयोग केलेले आहेत। निष्कर्ष काढले व ते व्यवस्थितरित्या मांडले आणि स्पष्टीकरण करे, याला अध्ययन काय म्हणते, उपपत्ती असे म्हणतात। व्याख्या सुद्धा या ठिकाणी महत्वाची आहे तुमच्यासाठी। बघा काय म्हणते, या संबंधी अनेक प्रश्न सांगितले, निष्कर्ष काढले व ते व्यवस्थितरित्या मांडले व स्पष्टीकरण केले, यालाच काय म्हणतात, अध्ययन उत्पत्ती असे म्हणतात। या ठिकाणी बघा, अध्ययन उत्पत्तीच्या ठिकाणी 3 प्रकार सांगितले त्यांनी, सहचारवादी उत्पत्ती, ज्ञानात्मक आणि दुसरं आधुनिक उत्पत्ती, असे 3 प्रकार या ठिकाणी सांगितले। ते आपण काय व्यवस्थितरित्या पुढे बघू। या ठिकाणी बघा, पहिली उत्पत्ती या ठिकाणी आहे सहचारवादी उत्पत्ती, म्हणजे काय ते प्रयत्न प्रमाण उत्पत्ती, नंतर अभिजात अभिसंधान उत्पत्ती आणि साधक अभिसंधान उत्पत्ती, असं काय 3 उत्पत्ती सांगलेल्या या ठिकाणी। तर प्रयत्न प्रमाण उत्पत्ती म्हणजे काय, थॉर्नडाईक हे शास्त्रज्ञ आहेत। अभिजात अभिसंधान हेच काय, पॅव्हलॉग हे सायंटिस्ट आहेत त्यांनी। साधक अभिसंधान हे कोण, स्किनर हे कोण आहे, सायंटिस्ट या ठिकाणी काय तज्ञ आहेत या ठिकाणी। दुसरं काय, वर्तनवादी उत्पत्ती या ठिकाणी काय, वॉटसन हे कोण सायंटिस्ट आहेत या ठिकाणी। सान्निध्य उत्पत्ती म्हणजे काय, ग्रंथी, पण पद्धतशीर हे जे कोण, हल हे कोण आहे, वेगवेगळे काय ते तज्ञ चांगले आहेत। तज्ञांनी वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळी त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत या ठिकाणी। या ठिकाणी ज्ञानात्मक उत्पत्ती म्हणजे काय, ज्ञानात्मक साठी समाकारवादी म्हणजे काय, मर्मदृष्टी उत्पत्ती म्हणजे काय, कोहलर आणि कोफळा यांनी सांगितले। अध्ययन आणि उपदेशन म्हणजे काय, असुबेल। क्षेत्रीय उत्पत्ती म्हणजे कर्ट लेविन। अध्ययन विषयक ज्ञानात्मक ही कोणी सांगली, ही लक्षात ठेवणे गरजेचे, कारण याच्यावर सायंटिस्ट कुठला आहेत, काय तज्ञ कुठला आहेत विचारू शकता तुम्हाला। श्रेणीबद्ध उत्पत्ती म्हणजे ज्ञानी। संकेत अध्ययन म्हणजे काय, टाल्मन यांनी सांगितलेलं आहे। आधुनिक उत्पत्ती म्हणजे काय, प्रभुत्व संपादन करणे म्हणजे डॉक्टर ब्ल्यूम। सामाजिक निरीक्षणात्मक म्हणजे कोणाला, अल्बर्ट बादुरा। माहिती प्रक्रियाकरण म्हणजे काय, प्रतिमान। असे काय 3 या ठिकाणी सांगितले। त्यातले आपण पहिले काय घेऊ या ठिकाणी बघा, सहचार उत्पत्ती या ठिकाणी बघणार आहोत आपण। बघा सहचार उत्पत्ती, सायंटिस्ट नाव काय ते बघा, थॉर्नडाईक हे अमेरिकन सायंटिस्ट आहे। त्यांनी काय उत्पत्ती सांगितली, प्रयत्न प्रमाण उत्पत्ती असे सांगितलेलं आहे। त्या प्रयोगाचे साधन त्यांनी काय काय वापरले ते बघा। प्रयोग प्राणी म्हणजे काय, मांजर होते, कुटपेटी होते, मासे, हे सुद्धा लक्षात ठेवणे गरजेचे आहे। तुम्ही मांजर होते, कुटपेटी, मासे, याच्यावर सुद्धा काय प्रश्न विचारतात त्यांनी। मानसशास्त्राचे कार्य काय होते, चुकत मुकत शिकणे म्हणजे चुकाचे प्राण काय कमी करणे, म्हणजे अध्ययनाचे काय त्या प्रकारे त्यांनी खाली नियम बी सांगलेले आहेत त्यांनी। सज्जतेच्या तयारीचा, नंतर पुनरावृत्तीचा नियम, परिणामाचा नियम, असे वेगवेगळे नियम सांगले। आणि शैक्षणिक महत्व सुद्धा त्यांनी काय सांगले, कोणी थॉर्नडाईक यांनी सांगलेलं आहे ठिकाणी। उद्दीपक प्रतिसाद यांच्यात सहकार्य करणे, गरज जिज्ञासा वृत्ती निर्माण होते, त्यामुळे परिस्थिती आणि प्रतिक्रियाचा संबंध सुकर असतो असं सांगितले। 3 नियमाचा या ठिकाणी वापर करावा असं कोणी सांगितलेलं आहे, थॉर्नडाईक अमेरिका सांगले। त्यांनी कुठल्या प्राण्याचा वापर केला आहे ठिकाणी, मांजर, कुटपेटी, मासे लक्षात ठेवा। आणि प्रयत्न प्रमाण उत्पत्ती त्यांनी सांगितलेली आहे या ठिकाणी। बघा अत्यंत महत्वाचं आहे। पुढे आपण क्वेश्चन याच्यावर पाहणार आहोत, क्वेश्चन आन्सर। हे दुसरे सायंटिस्ट कोण आहेत बघा, इथं सायंटिस्ट नाव सांगितले शास्त्रज्ञाचे। पॅव्लॉव हे नोबेल पुरस्कार विजेते 1903 चे रशियाचे आहेत या ठिकाणी। उत्पत्ती काय, अभिजात अभिसंधान ही उत्पत्ती सांगितलेली आहे त्यांनी। प्राण्याचे साधन कुठले कुठले सांगितले त्यांनी, कुत्रा, बेल, लाळ, अन्न हे ठिकाणी काय सांगितले, साधन सांगितलेले आहेत त्यांनी। तर मानसशास्त्राचे कार्य काय होते, नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतकाचा वापर करणे, नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतकाचा सुद्धा या ठिकाणी वापर करणे, नैसर्गिक प्रतिक्रिया मिळवणे। आणि शैक्षणिक महत्व सुद्धा काय यांनी सांगितलेलं आहे ठिकाणी। बघा वर्ण व मूळ अक्षरे शिकवताना चित्राचा वापर करणे, योग्य सवय लागणे, कोणी सांगितले असेल तर पॅव्लॉव यांनी सांगितलेलं आहे। काय, वर्ण मूळ अक्षरे शिकवताना चित्राचा वापर करणे, योग्य सवय लागते, वृत्ती बदलते, अकारण भीती जे मनामध्ये असते ते नष्ट होते या ठिकाणी। आवडीनिवडी व ममताकारिक वृत्ती नष्ट होतात, आवडीनिवडी व ममताकारिक वृत्ती नष्ट या ठिकाणी होतात। हे कोणी सांगितलं, ते पॅव्लॉव नोबेल पुरस्कार विजेते जे 1903 चे आहेत रशियाचे। त्यांनी काय उत्पत्ती सांगितली, अभिजात अभिसंधान ही उत्पत्ती सांगितली। आणि त्यात प्राणी कुठलं होतं, कुत्रा, वेल, लाळ, अन्न हे जे काय होते त्यांनी प्राणी सांगितलेले आहे साधन।
तर दुसरे बघा या ठिकाणी शास्त्राचे नाव त्यांनी काय स्किनर सांगले. पुढचे काय स्किनर सांगले. अमेरिकाचे आहे ते उत्पत्ती काय सांगली साधक अभिसंधान उत्पत्ती असे सांगले. साधक अभिसंधान उत्पत्ती त्यांनी सांगलेले आहे. प्रयोग साधन काय होते त्यांचे कबूतर होते, लाल दिवा, हिरवा दिवा, काळा कागद आणि पांढरा कागद. काळा पांढरा कागद, हिरवा आणि लाल दिवा आणि कबूतर असे त्यांचे साधन होते. कोणाचे होते स्किनर अमेरिका या सायंटिस्ट म्हणजे काय साधक आणि अभिसंधान याची उत्पत्ती संदर्भात त्यांनी सांगलेले आहे. वापर केला होता कोणत्या कोणत्या साधना वापर केला त्याच्यावर सुद्धा येतात आणि उत्पत्ती कोणती होती त्यांची हे सुद्धा याच्यावर प्रश्न येतील तुम्हाला. मानसशास्त्राचे कार्य विचार. एखादी क्रिया साधन म्हणून जेव्हा उपयोगात पडते, साधन म्हणून जेव्हा उपयोगात आणतो आपण एखादी, तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतो, साध्य झाली. यामध्ये काय प्रत्याभरण प्रबलनावर भर देण्यात आला आहे. पुन्हा शैक्षणिक महत्व काय सांगते सोप्या कडून काय कठीणाकडे सूत्राचा वापर करणे. दोन घटकांमध्ये काय परस्पर संबंध या ठिकाणी काय त्यांनी सांगितलेलं आहे. तर क्रमशील अध्यापन करणे. काय क्रमशील म्हणजे क्रमाने काय करणे अध्यापन या ठिकाणी करणे म्हणजे ती काय ते समजण्यास सोपी जाते. असं एका ज्ञानाकडून दुसऱ्या ज्ञानाकडे जाण्यास काय करणे याचा उपयोग करणे. एका ज्ञानाचं सहाय्य घेऊन काय करणे दुसऱ्या ज्ञानाचा या ठिकाणी काय करणे उपयोग दुसऱ्या ज्ञानाकडे जाण्यासाठी याचा काय तो फायदा होतो असं त्यांनी कुणी सांगितले. त्या स्किनर सायंटिस्ट या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याची उत्पत्ती कुठली आहे साधक अभिसंधान आणि प्रयोग साधन कुठला कबूतर, लाल हिरवा दिवा आणि काळा पांढरा कागद हे लक्षात ठेवा. ज्ञानात्मक उत्पत्ती या ठिकाणी बघा. ज्ञानात्मक उत्पत्ती दुसरा पॉइंट आपला त्याच्यातील जे काही शास्त्रज्ञांचे नाव सांगले त्यांनी बघा कुठलं कोलर व कोफका. कोलर व कोफका सायंटिस्ट. उत्पत्ती कुठली आहे ती मर्मदृष्टी होती लक्षात ठेवा. मर्मदृष्टी उत्पत्ती. प्रयोगात साधन काय होते त्यांचे प्राणी कुठलं होता चिंपाजी सुलतान. चिंपाजी सुलतान हे त्यांचं काय होतं प्राणी या ठिकाणी होता शोध लावून. मानसशास्त्रातील कार्य काय होते समस्या ह्या स्वतः विद्यार्थ्यांनी मर्मदृष्टीने सोडावत. कसल्या सोडावत मर्मदृष्टी स्वतः विद्यार्थ्यांनी सोडावत सांगितले. विद्यार्थ्याच्या सभोवतालच्या वातावरणाचा अध्ययनात वापर करणे म्हणजे मर्मदृष्टी आहे. सभोवतालच्या वातावरण आधार धरूनच काय करणे त्याचा अभ्यास करणे म्हणजे काय समजण्यास ते सोपे जाते असं त्यांचं काय कोहलर कोफा यांचं काय दृष्टीने त्याचा विचार करणे असं त्याने काय सांगितलेले म्हणजे उत्पत्ती सांगली मर्मदृष्टी. कोणी कशा वापर केला त्यांनी चिंपाजी सुलतान याचा काय ठिकाणी ज्ञानात उत्पत्तीमध्ये त्यांनी वापर केलेला होता. अजून त्यांनी सांगितले शैक्षणिक महत्व काय त्यांनी सांगितले बघा. मुळाक्षर शिकताना सुटे न शिकता एकत्रित शिकावेत म्हणजे समजण्यास सोपे जातात. एखाद्या घटक वेगळा न शिकवता एकत्रित शिकवा म्हणजे एकत्रित त्यांचं काय येतं जास्त भर आहे. एकत्रित करा वेगळं न करता एकत्रित वर कोणाचं भर आहे कोलर कोफा यांचा भर आहे. दोनच परस्पर घटकाचा संबंध विद्यार्थ्याच्या लक्षात आणून देणे म्हणजे कम्पेअर करणे एकत्र. गोष्ट सांगताना प्रथम संपूर्ण गोष्ट सांगावी व तिचा सार त्या ठिकाणी काय सांगावं. एखादं उदाहरण देऊन काय त्याचं समजावून सांगावं असं त्यांनी कोला कंपनी यांनी सांगितलेलं आहे. मर्मदृष्टी त्यांचं काय आहे या ठिकाणी उत्पत्ती आहे. चिंपाजी सुलतान हा काय प्राणी आहे त्यांचा लक्षात ठेवा. कारण वारंवार काय सांगतोय की रिव्हिजन तुमच्या चांगल्या प्रकारे व्हावं यासाठी. शास्त्रज्ञाचे नाव सांगा. उत्पत्तीचा सांगितले बघा नाव काय कर्ट लेविन सायंटिस्टचे नाव आहे. त्यांनी उत्पत्ती कुठला आहे क्षेत्रीय जी काय उत्पत्ती सांगले. प्रयोगाचे साधन काय ते व्यक्तीचा जे काय परिसर आसपासचा परिसर त्या संदर्भात सांगले ते व्यक्ती परिसर. मानसशास्त्रातील कार्य काय क्षेत्र म्हणजे व्यक्तीच्या परिसरातील परिस्थिती जी परिसंस्था असते पृथ्वी जल वायू जे काय हवेत राहतो आपण हवेमध्ये पृथ्वीवर जे काय आहे आणि नंतर पाण्यात अशी काय परिसंस्था असते जल वायू भूजल असं. एखाद्या व्यक्तीच्या जीवन कक्षेचा अभ्यास करताना वर्तमान काळाचा या ठिकाणी काय करावा वापर करावा लागतो. एखाद्या चालू याचा वापर करावा असं त्यांनी सांगितलेलं आहे. कोणी कर्ट लेविन यांनी सांगितले क्षेत्रीय पद्धतीमध्ये. क्षेत्र थोडक्यात घे क्षेत्र परिसर जे आहे त्या क्षेत्राचा वापर करणे म्हणजे कोणी सांगितले कर्ट लेविन. वर्तमान काळातील परिस्थितीबद्दल विद्यार्थ्यांना काय करणे मार्गदर्शन करणे चालू याच्या. अध्यापनाची काय करणे अध्ययनाची सवय लागणे उद्दिष्ट स्पष्टाने जे काय मांडावे सोप्याकडून कठीणाकडे सूत्राचा या ठिकाणी वापर करावा असे सांगले. कोणी सांगितले या ठिकाणी कर्ट लेविन यांनी सांगितलेलं आहे लक्षात द्या. तिसरं या ठिकाणी शास्त्रीय नाव काय ते असुबेल हे शास्त्रज्ञ आहेत. उत्पत्ती काय सांगली त्यांनी बघा अध्ययन अनु उपदेशन उत्पत्ती सांगलेले. प्रयोगाचे साधन काय सांगितले पाठ्यपुस्तक अर्थपूर्ण असं त्यांनी सांगितले. मानसशास्त्राचे कार्य काय सांगितले ज्ञानाचे संस्करण हे शालेय जीवनाचे ध्येय आहे. काय सांगले ज्ञानाचे संस्करण हे काय सांगितले हे शालेय जीवनाचे काय ध्येय आहे त्यांनी सांगले. मूर्त अमृत संकल्पना ह्या मानेऱ्यासारख्या काय शाळेत असतात आणि त्यांचा अध्ययनात काही ठिकाणी उपयोग होतो. मूर्त संकल्पना. शैक्षणिक महत्व त्यांनी काय सांगितले बघा ठिकाणी बघा
पूर्वज्ञान व नवीन ज्ञानाचा संबंध जोडणे, मुख्य मुद्द्याचे काय विश्लेषण करून अर्थपूर्ण काय करणे, शब्दाचा या ठिकाणी वापर करणे महत्वाचं आहे. ज्ञान ग्रहण करणे म्हणजे काय, शालेय जीवनाच्या ठिकाणी काय ध्येय असते. पाठ्यक्रमावर काही ठिकाणी भर देणे कोणी सांगितलं तर हे गोष्टी सर्व असुबेल यांनी सांगितले. अध्ययन आणि अनुपदेशन कोणत्या प्रकारे करावे असुबेल यांनी सांगितलेलं आहे. आणि त्याचा प्रयोग साधन कुठलं होतं, त्यांनी पाठ्यपुस्तकाचा वापर केला. कारण अध्ययनासाठी अर्थपूर्ण पाठ्यपुस्तक महत्वाचे आणि अर्थपूर्ण या ठिकाणी घेतलेलं आहे त्यांनी. प्रयोग साधन हे त्यांचे आहेत. चौथे सायंटिस्ट या ठिकाणी बघा त्यांनी शास्त्र नाव काय आहे, डॉक्टर ब्रुनर. डॉक्टर ब्रुनर हे आहेत. उत्पत्ती कुठली, अध्ययन आणि विषयात्मक ज्ञानात्मक उत्पत्ता. अध्ययन विषयक ज्ञानात्मक उत्पत्ता असे त्यांचे उत्पत्ती आहे. प्रयोग साधन काय होते, ज्ञान रूपांतराचे सूत्र होते. काय ज्ञान रूपांतराचे सूत्र त्यांचे साधन होते. ठिकाणी मानसशास्त्राचे कार्य त्यांनी काय आहे त्यांचं बघा, जुनी अनावश्यक माहिती भाग वगळून नवीन माहिती समाविष्ट करणे, जे आवश्यक आहे तेवढेच. शैक्षणिक महत्व काय सांगण्यात, जुन्या ज्ञानात सुधारणा करणे, जे जुना ज्ञान काय म्हणजे अपडेट होत राहणे थोडक्यात त्यांना म्हणायचं. माहिती असलेला अनावश्यक भाग या ठिकाणी काय करणे, जे गरजेचं आहे ते वगळणे, म्हणजे जेवढे गरजेचे आहे तेवढे काय करणे या ठिकाणी घेणे. जुना माहिती नवीन माहितीचा या ठिकाणी फरक सांगावा, जेणेकरून त्याचं काय लक्षात येईल. ते आवश्यक माहिती काय करणे तेवढे ग्रहण करणे, म्हणजे जेवढे इम्पॉर्टंट आहे आणि जेवढं महत्वाचं आहे तेवढ्या ठिकाणी घेण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. ठिकाणी म्हणजे ज्ञानाचं रूपांतर करणे, जुनी माहिती वगळून नवीन माहिती काय करणे, त्यात अपडेट करणे आणि काय करणे तरी सांगितले. आवश्यक ती माहिती काय करणे, जेवढी गरजेची आहे तेवढी या ठिकाणी माहिती करणे त्यांनी या ठिकाणी सांगितले. कशात सांगितले, अध्ययन विषयक ज्ञानात्मक उत्पत्तामध्ये सांगितले. कोणी सांगितले, डॉक्टर ब्रुनर यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे काय जुनी माहिती आणि त्यातले काय करणे भाग वगळून नवीन माहिती त्यामध्ये समावेश करणे, म्हणजे अपडेट होत राहणे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आधुनिक उत्पत्ती असं सांगितलेलं आहे त्यांनी. अथवा 3 सायंटिस्ट आहेत या ठिकाणी. पुढे अजून काय डॉक्टरांच्या शास्त्रांचे नाव काय बघा, डॉक्टर ब्लूम. डॉक्टर ब्लूम आहेत. उत्पत्ती काय ठिकाणी प्रभुत्व संपादन करणे, एकावर काय करणे गोष्टीवर प्रभुत्व संपादन करणे, म्हणजे प्रयोग साधन काय करणे, मूल्यमापन करणे, म्हणजे तुलना थोडक्यात. पुढे मानसशास्त्रातील कार्य या ठिकाणी प्रथम उद्दिष्ट ठरवावीत. काय करते, कार्य काय करावे, प्रथम उद्दिष्ट ठरवावीत. प्राप्त करण्यासाठी कालावधी निश्चित करा. कालावधी महत्वाचा आहे. प्रथम उद्दिष्ट महत्वाचं, त्यानंतर त्याचा कालावधी निश्चित करणे महत्वाचं आहे. उद्दिष्ट प्राप्त झाले की नाही हे पडताळून पाहणे. उद्दिष्ट प्राप्त झाल्यावर काय करणे, निर्णयाने ठरवावे. या ठिकाणी कोणी सांगितले, डॉक्टर ब्लूम यांनी प्रभुत्व संपादन करण्यासाठी मूल्यमापन सांगितले. प्रथम उद्दिष्ट ठरवावे, त्यानंतर काय कालावधी निश्चित करावी आणि ते पडताळून पाहावे असं त्यांनी सांगितले. आणि त्याचं शैक्षणिक महत्व काय सांगितले त्यांनी, प्रभुत्व संपादनावर भर दिला जावा. विद्यार्थ्याला व शिक्षकाला योग्य दिशा मिळते. उद्दिष्ट व कालावधीनुसार अध्ययन या ठिकाणी होते आणि प्राप्त ज्ञानाच्या ठिकाणी काय आपल्याला माहिती मिळत असते. तर पुढे या ठिकाणी शास्त्रज्ञ नाव काय पुढचं, अल्बर्ट बादुरा. काय अल्बर्ट बादुरा यांचं आहे सांगले. ते उत्पत्ती कुठली, ती सामाजिक आणि निरीक्षणात्मक उत्पत्ती सांगली. निरीक्षण काय, त्याचं अनुकरण करणे, म्हणजे व्यक्ती आदर्शाचा शोध घेणे. चित्रपट कथा कादंबरी याचं निरीक्षण करणे. अनुकरणातून काय करणे, चित्रपट कथा कादंबरीचं निरीक्षण आणि प्रतिक्रिया, आणि अनुकरणातून त्याचं अनुकरण करून काय करणे, प्रतिक्रिया चांगल्या मिळाल्या तर त्याचे काय अनुकरण करावे आणि आता त्याचा काय करावा त्या करावा. जेवढे म्हणजे खरंच आपल्याला उपयोग असणाऱ्या ठिकाणी गोष्टी घेण्याचा प्रयत्न करावा, जे आवश्यक नाही ते सोडून द्यावे ते सांगितले. त्यांनी कोणी सांगितले या ठिकाणी बघा, अल्बर्ट बादुरा यांनी सांगितलेलं आहे. लक्षात. शैक्षणिक महत्व काय सांगितले, शिक्षणामध्ये महत्व काय सांगितले त्यांनी बघा, स्वतः आदर्श राहण्याचा प्रयत्न करावा. चांगल्या वाईट वर्तनाचा परिणाम समजतो. नेहमी चांगल्या सवयी लावाव्यात. नेहमी प्रोत्साहन प्रबलत द्यावे असे त्यांनी सांगितलेलं आहे सायंटिस्ट. लक्षात. पुढे ठिकाणी 13 ते 20 पर्यंत उत्पत्तीवर झालेले प्रश्न या ठिकाणी काय करतात आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. जो PYQ आलेला आजपर्यंत विचार तुमच्या लक्षात येईल. आता महत्वाचं काय देऊ, साधक आपली समान पद्धतीचा उद्दाता कोण आहेत असं त्यांनी विचारलं. बघा उत्पत्ती कोण आहेत असं विचारलेलं आहे तुम्हाला. कोण असणार आहे, BF स्किनर हे कोण आहेत हे तुमचं उत्तर असणार आहे ठिकाणी. तर पुढे सामाजिक निरीक्षणात्मक अध्यापन पद्धती कोणाच्या आहे बघा या ठिकाणी. डॅडेश यांनी मांडले. कोणी, जेरोम बुनर आहे, डेव्हिल असुबेल आहे, डॉक्टर ब्लूम आहे, अल्बर्ट बादुरा या ठिकाणी. कोण आहे तुमचं, अल्बर्ट बादुरा तुमचं उत्तर असणार. सामाजिक निरीक्षण अल्बर्ट बादुरा हे तुमचं उत्तर असणार आहे. लक्षात घ्या. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टीदार समानानं सोडवल्या जातात असे डॅडॅस यांचे मत आहे असे ते सांगले. व्यक्तीच्या व तिच्या सभोवतालच्या वातावरण यांच्यातील आंतरक्रियातून प्राप्त झालेल्या मर्मदृष्टी महत्वाचा. मर्मदृष्टी म्हणजे कोण आलं तुमच्या ठिकाणी बघा, कोहलर आहेत. मर्मदृष्टी म्हणजे कोहलर आहे तुमच्या. 2013चा प्रश्न आहे, पेपर 1 ला विचारला. अध्ययन विषयक क्षेत्रीय उत्पत्ती डॅडॅश मानसशास्त्राने मांडलेली. अध्ययन विषयक क्षेत्रीय उत्पत्ती डॅडॅश मानसशास्त्राने मांडलेली. कोणी मांडलेली ठिकाणी बघा, अध्ययन महत्वाचं आहे. अध्ययन विषयक कोण, कुर्ट लेविन यांनी ठिकाणी मांडलेली आहे. लक्षात घ्या.
पुढच्या काही ठिकाणी एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा. काय सांगितलं? एका वेळी एक पायरी ताबडतोब तळकाळा. सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली क्रमावित अध्ययन खालील कोणत्या उत्पत्तीवर आधारलेले आहे सांगितले? एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद असलेली तत्वे, क्रमणित अध्ययन खालील कोणत्या उत्पत्तीवर आधारलेले सांगले? त्यांनी काय? अभिजात अभिसंधान, प्रयत्न प्रमाद उत्पत्ती, साधक अभिसंधान आणि मर्मदृष्टी. मर्मदृष्टी येणार का नाही या ठिकाणी? येणार. अभिजात बी येणार नाही. हे काही साधक अभिसंधान या ठिकाणी त्यांनी सांगले होतं. आपण जर मागे बघितलं, एका वेळी एक पायरी ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद तत्व असलेले क्रमणित अध्ययन खालील कोणत्या उत्पत्तीवर आधारलेले सांगले त्यांनी. पुढे ठिकाणी प्रयत्न प्रमाण पद्धतीच्या संदर्भात खाली कोणकोणती विधाने सत्य आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. प्रयत्न प्रमाण पद्धती संदर्भात सांगितलेलं बघा. 2014चा प्रश्न आहे ठिकाणी पेपर 1 मध्ये बघा. या पद्धतीमध्ये अध्ययन करताना प्रगती अगदी सावकाश होते असं त्यांनी सांगितलं ठिकाणी बघा. हा तुमचं बरोबर असणार आहे. अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात. काय? अनावश्यक हालचालीमुळे अधिक श्रम होतात ते सांगले. हे सुद्धा बरोबर असणार. या पद्धतीमध्ये मिळालेले यश हा पुष्कळ वेळा शुद्ध योगायोग असता. शुद्ध योगायोग असतो या ठिकाणी सांगले. हे सुद्धा बरोबर. संपादित कौशल्य दुसऱ्या परिस्थितीत सहसंक्रमित होतात. हे तुमचं या ठिकाणी चूक असणार आहे उत्तर. म्हणजे तुमचं काही अबक या ठिकाणी सत्य विचारलंय त्यामुळे तुमचं काही अबक तुमचं 3 नंबरच्या ठिकाणी उत्तर असणार आहे. कारण ड तर ह्या दिला चुकला. ड दिला. एलिमिनेशन टेक्निक सुद्धा सोडता तुम्ही या ठिकाणी वापरून घेते. ऑप्शन शक्यतो दिला असणार. इथं दिलाय त्यामुळे आणि दिलाय म्हणजे पुढे ड असणार. मिसिंग थोडा झालेला आहे. त्यामुळे तुमचं 4 नंबर कुठल्या 3 नंबर 1 2 4 गेला तर कुठला 4 नंबर गेला. एखादा माहित असेल तर एलिमिनेशन टेक्निक सुद्धा या ठिकाणी काय करू शकतो? वापरू शकता. लक्षात घ्या. अध्ययन उत्पत्तीच्या सहचारवादी उत्पत्ती या वर्गात खाली कोणत्या उत्पत्तीचा समावेश होतो त्यांनी सांगितले? अध्ययन उत्पत्तीमध्ये सहचारवादी उत्पत्ती या वर्गात कोणत्या उत्पत्तीचा वापर होतो त्यांनी सांगितलेला आहे. लक्षात घ्या. थोडवरती 2016ला क्वेश्चन विचारला. अध्ययन उत्पत्ती सहचारवादी उत्पत्तीमध्ये कोणत्या वर्गात उत्पत्तीचा समावेश होतो? थॉर्नडाईक सहसंबंध उत्पत्ती, पॅवलॉवचे अभिजात अभिसंधान उत्पत्ती, ब्रुनरची ज्ञानात्मक उत्पत्ती, स्किनरची साधक अभिसंधान उत्पत्ती असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे सहचारवादी उत्पत्ती म्हणजे आपण सांगितलं सहचारामध्ये, ज्ञानात्मक मध्ये, अध्ययन मध्ये वेगवेगळे कोणते येतात सायंटिस्ट त्या ठिकाणी येतात ते आपण ते बघणे गरजेचे होते. तुम्ही या ठिकाणी बघा तुमच्या ठिकाणी काय असेल? थॉयरॉइड कुठे येतं बघा? थॉर्नडाईक सहचारमध्ये येतात त्या ठिकाणी. लक्षात घ्या. नंतर पॅवलॉवची येतात. नंतर काय येतात ठिकाणी ब्रुनरच्या ठिकाणी त्यामध्ये येतात. स्किनरची येतात. म्हणजे काय तर तुमच्या ठिकाणी काही येणार नाही. काही येणार नाही म्हणजे कुठला गेला तुमच्या ठिकाणी? हे गेला ऑप्शन, हा गेला ऑप्शन, हा गेला ऑप्शन. म्हणजे काय तुमचा 3 नंबर ऑप्शन तुमच्या ठिकाणी येईल. इलिमिनेशन टेक्निक सुद्धा वापरणे तुम्ही गरजेचे आहे ठिकाणी. ब्रुनर नव्हता म्हणजे इलिमिनेशन टेक्निक अशी वापरणं म्हणजे लवकर उत्तरापर्यंत पोहोचाल तुम्ही. अशा गोष्टी तुमच्यात फॅक्ट जे आहेत तोंडफाटच पाहिजे त्या ठिकाणी. थॉर्नडाईकच्या उत्पत्ती बघा. जुनी क्वेश्चन जे ऑप्शन विचारले ऑप्शन सुद्धा अभ्यास करणे आपण गरजेचे आहे. त्याच्यावर सुद्धा काही एखादा सायंटिस्ट घेऊन त्याच्यावर काय करतात प्रश्न तयार या ठिकाणी केला जातो. थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उत्पत्तीचा पाया कोणता आहे ते त्यांनी सांगितलेला बघा. त्यांनी थॉर्नडाईकच्या संयोजनवादी उत्पत्तीचा मानसशास्त्रीय निष्कर्ष हे रक्ताभिसरण संस्थेशी निगडीत आहे यांनी सांगितले. त्यांनी पाय पडलाय. पण चेतक प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध आहे. हेच काय होता उत्तर तुमचं असणार आहे. चेतक प्रतिसाद हा महत्वाचा तुमचा आहे. बाकीचं निरोधक आहेत आपण वाचलेलं आहे. मग चेतक प्रतिसाद यांच्यामध्ये परस्पर संबंध निर्माण होतात. पुढे बघा या ठिकाणी अध्ययन उत्पत्तीच्या ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्ती या वर्गात खाली कोणत्या उत्पत्तीचा समावेश होत नाही असं सांगितले? अध्ययन उत्पत्तीमध्ये ज्ञानात्मक अध्ययन उत्पत्तीमध्ये कशा समावेश होत नाही त्यांनी सांगितले बघा. गेस्टोल्टची समाकलवादी उत्पत्ती याचा होतोय. कुर्ट लेव्हिनची क्षेत्रीय उत्पत्ती याचा समावेश होतोय. टोलमनची संकेत अध्ययन उत्पत्ती याचा समावेश याच्याकडून होतोय. पण स्किनरची साधक अभिसंधान आपण कशात बघडलो ते वरती मागे आपण जे क्वेश्चन पाहिला त्याच्यामध्ये पाहिला. त्यामुळे तुमचा 4 नंबरचा आहे तर स्किनर मध्ये जाईल. तो चुकीचं ठरलं या ठिकाणी उत्तर नाही. समावेश होत नाही कुठला तर हे समावेश कुठला होतोय? गेस्टोल्टची पुन्हा कुर्ट लेव्हिनची आणि टोलमनची या ठिकाणी यांचा समावेश होतोय. यांचा बघा अध्ययन उत्पत्तीची आवश्यकता का भासते सांगितले? अध्ययन उत्पत्तीची आवश्यकता का भासते या ठिकाणी सांगितले बघा. 2017चा पेपर 1 चा ठिकाणी प्रश्न आहे बघा. आपले अध्ययन अध्यापन कोणत्या तत्वावर आधारित आहे याचे तार्किक समर्थन देण्यासाठी या ठिकाणी याचा वापर केला जातो. हे सुद्धा बरोबर. कोणत्या कारणास्तव आपण अध्ययन पद्धतीचा वापर करतो तार्किक समर्थन देण्यासाठी? नंतर हे सुद्धा बरोबर असणार तुमचं. नवीन अधिक उत्पत्ती काय सामान्यीकरण अस्तित्वात असण्यासाठी काय नवीन अधिक उत्पत्ती सामान्यीकरण अस्तित्वात असण्यासाठी हे सुद्धा उत्तर बरोबर असणार. निरीक्षण घटकाचे भाकीत आणि वर्णन करण्यासाठी हे सुद्धा आपण काय करतो? अध्ययन उत्पत्तीचे वापर करतो. म्हणजे तुमचे सर्व अबकड सर्व ठिकाणी बरोबर तुमचे असतील.
थॉर्नर गायीचे सहचार्यवादी उत्पत्तीबाबत भुंकलेल्या मांजरावर प्रयोग केल्यावर अध्ययन प्रक्रियेची कोणती गोष्ट दिसून येतात त्यांनी सांगितले. आता आपण जे वरतीच पाहिलेलं आहे ठिकाणी बघा, सज्जता, प्रेरणा, तयारी, दृष्टिकोनात सांगितले त्यांनी. तयारी, सज्जता, प्रेरणा, प्रवृत्ती सांगितले. प्रेरणा, शोधात्मक हालचाली, योगायोगाने यश आणि यशाने दृढीकरण होत जाते. सज्जता, योगायोगाने यश, यशाने दृढीकरण. सज्जता, पुनरावृत्ती असा आहे का नाही, या ठिकाणी काय ते बघा, आपण मागे जसं बोललं 3 नंबरच्या ठिकाणी करेक्ट तुमच्या ठिकाणी उत्तर असेल. कारण काय होते, प्रेरणा, शोधात्मक हालचाली महत्वाचा आहे, योगायोग आणि यश, योगायोग यशामुळे दृढीकरण हे ह्याच्यात बी आहे. पण काय ह्याच्यामध्ये प्रेरणा आहे महत्वाचं, काय प्रेरणा आणि शोधात्मक हालचाली हे महत्वाचं. 3 नंबर ऑप्शन तुमच्या ठिकाणी थॉर्नडाईकच्या सहचारवादीमध्ये उत्पत्तीमध्ये येईल तुमचा आन्सर. या ठिकाणी अध्ययन उत्पत्तीच्या आधुनिक उत्पत्ती संदर्भात सांगला. आपण जसं शेवटचं बघडलं होतं अध्ययन उत्पत्ती. आधुनिक उत्पत्तीमध्ये खाली वर्गात कोणत्या उत्पत्तीचा समावेश होतो त्यांनी सांगितले बा. स्किनरची उत्पत्ती, या ठिकाणी स्किनरची उत्पत्ती, नंतर ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन पद्धती, थॉर्नडाईकचे सहसंबंध उत्पत्ती, नंतर काय बहादुर यांची सामाजिक अध्ययन उत्पत्ती या ठिकाणी सांगितलेलं आहे. कोणत्या उत्पत्तीचा समावेश होतो म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे ठिकाणी बघा. कोणत्याही तुमच्याकडे ब्लूमची प्रभुत्व, स्किनर आणि थॉर्नडाईक आपण पहिल्या ह्याच्या उत्पत्तीमध्ये त्यावेळेस काय पाहिलेलं होतं. त्यामुळे तुमचं काय झालं, एलिमिनेशन पद्धत अ आणि क तुमच्या ठिकाणी निघून जाईल, लक्षात घ्या. जसं सांगायला 12 क्वेश्चन बघा ठिकाणी लक्षात येईल तुमच्या. बघायचं सहचारवादीमध्ये बघा, थॉर्नडाईक, प्लेव, स्किनर बघा इथं कशात येते, पहिल्या ह्याच्यातच येते, लक्षात घ्या तुमच्या. आलं लक्षात, थॉर्नडाईक आणि स्किनर कशामध्ये, सहचारवादीमध्ये येते, लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. एलिमिनेशन टेस्ट पहिले पाठ असेल ना तुमची व्यवस्थित, हे पाठांतर तुम्ही चार्ट जर केला व्यवस्थित तर तुमच्या पुढचे जे प्रश्न आहेत त्या काय होते, आरामशीर सुटून जातील. आणि हे काय केलं आपण, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जेवढे महत्वाचे गरजेचे आहे तेवढे त्या ठिकाणी घेतलेलं आहे आपण, लक्षात घ्या. पुढे ठिकाणी म्हणजे कोणत्या ठिकाणी बघा तुमचं स्किनर आणि थॉर्नडाईक या ठिकाणी येणार नाही तुमचं, कारण ब आणि ड या ठिकाणी ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन पद्धती आणि बहादुर यांची सामाजिक अध्ययन पद्धती. 1-2 जर तुम्ही पाठ केला ना, बाकीची एलिमिनेशन टेक्निक तर तुम्ही निवडू काढू शकता. एलिमिनेशन टेक्निकच या ठिकाणी वापरायची. आता अभ्यास जर नसेल तर कमीत कमी अभ्यासामध्ये जर तुम्हाला याच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर तुम्ही एलिमिनेशन टेक्निक 100% वापरावीच लागेल तुम्हाला, लक्षात घ्या. म्हणून जुने क्वेश्चन पेपर अभ्यासा, जुने क्वेश्चन पेपर कमांड ठेवा, ज्याची कमांड आहे जुन्या क्वेश्चन पेपर त्यालाच काय ठिकाणी स्पर्धा परीक्षामध्ये डिमांड आहे, लक्षात ठेवा. पुढे 13 नंबर बघा या ठिकाणी, अध्ययन उत्पत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उत्पत्तीमध्ये खालीपैकी कोणत्या मानसशास्त्राचा समावेश होत नाही सांगितले त्यांनी. ग्रंथी, लेविन दिलेला आहे, गणे दिलेला आहे, ब्रुनर या ठिकाणी दिलेला आहे. ज्ञानात्मक उत्पत्ती संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे, लक्षात घ्या. या ठिकाणी मानसशास्त्राचा समावेश होत नाही सांगले कुठलाही तुमच्या ठिकाणी. बाकी लेविनचा होतो, गणेंचा होतो, ब्रुनरचा या ठिकाणी होतो, पण ग्रंथी यांचा होत नाही या ठिकाणी समावेश, लक्षात. हे तुमचं उत्तर असेल. पुढे व्यक्तिवतीच्या भोवतालच्या वातावरण यांच्यातील आंतरक्रिया मर्मदृष्टी प्राप्त होते, समस्या सोडली जाते, असे मत कोहलर-कोफ यांचे आहे. तर या प्रयोगाने हे सिद्ध करिता खाली कोणते प्राण्यावर प्रयोग केलेले आहे त्या ठिकाणी विचारले. कुठला बघडला आपण, चिंपाजी या ठिकाणी बघडला होता, वरतीच एकच होता त्याच्यामध्ये चिंपाजी या ठिकाणी होता, बरोबर. चिंपाजी तुमचं उत्तर असेल या ठिकाणी. वर तुम्ही पाहू शकता चार्ट आपण पहिला घेतलेला आहे. चार्ट तुम्ही 2 पाठ ठेवा, 4 पाठ ठेवला तर तुमचे फिक्स तुमचे मार्क येणार, म्हणजे येणार 1-2 मार्क तुम्हाला. अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहिती असलेल्या माहितीशी नवीन माहितीची सांगड घातलेली असते. या दोन्ही गोष्टीची जुळणी करणे महत्वाचे असते, असे आसुबल यांनी खाली कोणत्या अध्ययन उत्पत्तीमध्ये सांगितले आहे. काय, अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययनात अगोदर माहिती असलेल्या माहितीशी नवीन माहितीशी, काय अगोदर माहिती असलेल्या नवीन माहितीशी सांगड घालणे. कोणी सांगले, आसुबेल यांनी कोणत्या अध्ययन पद्धतीमध्ये सांगले, कुठल्या अध्ययन आणि काय करणे, अनुपदेशन उत्पत्ती सांगलेलं आहे. 2 पाठ असेल तर लगेच सुटून जाईल तुमचं. बघा 218 क्वेश्चन आहे, मला लास्ट शेवटचा एक क्वेश्चन आहे. कोरोनामुळे नंतर पेपर झाले नव्हते पहा, जेव्हा अध्ययन करता नवीन परिस्थितीमध्ये प्रस्ताव देतात, पुनरावधानाचा उपयोग करतात, तसेच नवीन परिस्थितीमध्ये साधर्म्य असणाऱ्या जुन्या परिस्थिती दिलेल्या प्रसिद्धात तो नवीन परिस्थितीत देतो. थॉर्नडाईकचा कोणत्या उपनियमाचा वापर केलेला आहे विचारले, कुठलं, प्रतिक्रियाचा समानतेचा नियम या ठिकाणी त्यांचं उत्तर असणार आहे, लक्षात घ्या. जे काय आपण घेतलेलं आहे पीओके बेस पूर्ण कंटेंट या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते तुम्हाला या ठिकाणी काय होईल, अध्ययन विषयक उपत्या हे जे याच्यावर काय केलं जातं, वारंवार या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. त्या ठिकाणी आपण आणि अत्यंत महत्वाचा भाग म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे, ते जुने क्वेश्चन आणि जे काही चार्ट स्वरूपात आपण या ठिकाणी काय करणार माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला 100% युजफुल ठरेल. या ठिकाणी व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि जुन्या क्वेश्चन पेपरवर 100% कमांड द्या, ज्याची पीओक्यू कमांड आहे त्यालाच काही ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये डिमांड आहे, लक्षात ठेवा.
कोणती स्पर्धा परीक्षा असो. थँक्यू.